Now it's the time to turn to poetry section. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण शाळा कॉलेजमध्ये शिकतो, आपण बरंचसं शिक्षण घेतो, पण काही काही असं शिक्षण असतं जे आपल्याला फक्त जीवनाच्या शाळेतच मिळतं आणि आपल्या जीवनामध्ये अनेक चढउतार असतात. देर आर मेनी अप्स अँड डाऊन्स इन आवर लाईफ, देर आर मेनी कॉम्प्लिकेशन्स, ट्रबल्स ऑल्सो. पण विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं असून सुद्धा आपल्याला जीवन जगायचं आहे. वी शुड लिव्ह अ केअर फ्री लाईफ, वी शुड लिव्ह अ टेन्शन फ्री लाईफ अँड वी शुड बी चेअरफुल इन अवर लाईफ. जगायचंच आहे तर मग रडत फडत कशाला जगायचं ना, आनंदी मनाने जगलं पाहिजे. डिअर फ्रेंड्स, इज इट पॉसिबल? Yes, if we have optimistic attitude, if we have willpower, persistent and self-confidence, we can live life happily. तर अशाच आशयाची एक पोयम आज आपण बघणार आहोत. The name of the poem is Song of the Open Road. The poem is written by Walt Whitman. Walt Whitman was an American poet, essayist and journalist. He is called the father of free verse. He has been claimed as the first poet of democracy in the United States. The poem Song of the Open Road is from Whitman's collection of poetry, Leaves of Grass. The poem is written in free verse. विद्यार्थी मित्रांनो, free verse काय असतं माहिती आहे का? Free verse means the poetry that has no rhythm and rhyming scheme. The poetry that is free from limitations of regular meter and does not follow regular rhyme pattern. म्हणजे ज्या कवितेमध्ये रायमिंग वर्ड्स नसतात किंवा मीटर असतात, त्याचं काही बंधन नसते. एका ओळीमध्ये किती शब्द असावेत याचं काही बंधन नसते. म्हणजे इरेग्युलर पॅटर्न जो असतो त्याला फ्री वर्स असं म्हणतात. म्हणजे शब्दांचं कुठेही यमक जुळत नाही, रायमिंग वर्ड्सच्या पेअर नसतात, तर त्याला आपण फ्री वर्स म्हणतो. The theme of the poem is freedom, joy and optimism. The poem depicts the positive attitude of the poet. We shall turn to the meaning of the title. Song of the Open Road. Open means free to go anywhere. कुठेही जायला free. Here the poet has the freedom to choose the way of life. He has no compulsion. त्याला कोणाचंही बंधन नाही आहे. त्याने कुठे जावं, कुठे राहावं याच्यावर कोणाचं बंधन नाही आहे. रोड. रोड इज यूज फॉर ट्रॅव्हलिंग मीन्स फॉर जर्नी. रोडचा अर्थ सर्वांना माहिती आहे. हिअर द रोड मीन्स नॉट ओनली टू ट्रॅव्हल बट इट इज अ रोड ऑफ लाईफ. इथे जीवनाला एक रोड म्हटलेला आहे, लाईफला रोड म्हटलेला आहे. द रोड सिग्निफाईज मोबिलिटी. मोबिलिटी मीन्स मोबिलिटी, द ॲबिलिटी टू मूव्ह फ्रीली अँड इझिली. म्हणजे पोएटला एका ठिकाणी राहायला आवडत नाही. ही इज व्हेरी मच ऍक्टिव्ह, नॉट पॅसिव्ह. ही does not want to stay at one place for long time. It means here the poet is on the journey of life. The poet is prepared to enjoy every moment of life though it is bitter. जीवनामध्ये त्याला सुद्धा अडचणी आल्याच असतील. त्याच्या जीवनामध्ये सगळंच चांगलं घडलं असेल असं नाही, तरी पण बघा त्याला जीवनाच्या प्रवासाला जायचं आहे. याचा अर्थ काय आहे की त्याला नवनवीन गोष्टी शिकायच्या आहेत आणि जीवनाचा अनुभव घ्यायचा आहे. द टायटल शोज द पोएट्स डेमोक्रॅटिक अप्रोच अँड ऑप्टिमिस्टिक ॲटिट्यूड. ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी. पोएट अतिशय आशावादी आहे. त्यांनी आपली हिंमत सोडलेली नाही आहे. ही वॉन्ट्स टू गो ऑन जर्नी ऑफ लाईफ. ही इज डेमोक्रॅटिक. त्याला फ्री जगणं आवडतं, कोणाच्या बंधनात राहणं त्याला आवडत नाही. Now we shall turn to the stanza-wise explanation of the poem. First stanza. Afoot and light-hearted, I take to the open road, healthy, free, the world before me, the long brown path before me, leading wherever I choose. Afoot means on foot, म्हणजे पायी, walking on foot. Why on foot? पायी का बरं चाललाय पोएट? Because he is self-confident. त्याचा स्वतःवर विश्वास आहे. He is capable of walking. He is strong enough physically. He is ready to take any experience in life. बघा, तो पायी चालण्यासाठी समर्थ आहे म्हणून पायी चाललेला आहे. Again, he wants to take many experiences in life. बघा, आपण कुठे जाताना पायी जात असलो तर आपल्याला आजूबाजूचं बरंच काही बघायला मिळतं. कोण कसं आहे हे आपल्याला समजतंय. जितकं वाहनामध्ये गेल्यावर आपल्याला अनुभव येत नाही, तितकं त्याच्यापेक्षा जास्त पायी चालल्यावर आपल्याला अनुभव येतो.
Another meaning of upfoot is in the process of progress or in the process of development. It means here the poet wants to do progress again. त्याच्या जीवनामध्ये आणखी त्याला प्रगती करायची आहे. आजपर्यंतच्या जीवनामध्ये त्याला बरेच अनुभव आले, बरेच काही शिकायला मिळालं, पण आणखी जास्त शिकायचं आहे त्याला. And therefore he is going afoot. Light-hearted. Light-hearted means cheerful, carefree, without any burden in heart. Now tell me, can be a person light-hearted? जीवनामध्ये आपल्या अजिबात ताण नाही असं कुठं होऊ शकतं का? Not possible. कुठला ना कुठला ताण आपल्या मनावर सतत असतो. जीवन म्हटलं की अडचणी असतातच. But here the poet is light-hearted. It means he is mentally strong. It means that the poet is physically and mentally strong enough to start the journey of life towards progress. बघा, त्याच्या मनावर कुठलाही ताण नाही सध्या आणि फिजिकली सुद्धा स्ट्रॉंग आहे आणि तो जीवनाच्या प्रवासाला निघालेला आहे. See here, the journey is not pleasant always. It may be risky sometimes. Still, he has started the journey of life, and this journey is for development. How is the world before him? The world before him is healthy and free. It means he has no limitations. Free means without limitations. त्याच्यावर कुठलेही बंधन नाही, no compulsion. It shows the poet's positive attitude towards life. Friends, see, can the world be healthy and free always? No, not possible. Still he says that the world is healthy and free. It means that the poet's attitude towards life is positive. There are many ups and downs, complications and obstacles in our life. But the poet is very much optimistic towards life, and his attitude towards life is joyful, not of complaint. The long brown path before me leading wherever I choose. The path is long. What is a path? Path is a trail worn by pedestrians. Pedestrians means people walking on foot. पायी चालणारे. Trail means नेहमी चालून रमलेला रस्ता. What is the difference between path and road? Road is a way used for traveling between places. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला जो मार्ग केलेला असतो त्याला रोड म्हणतात आणि पाथ म्हणजे चालून रमलेला रस्ता. इट मीन्स मेनी पीपल हॅव गॉन फ्रॉम दॅट वे. द पोएट डज नॉट कन्सिडर हिमसेल्फ अन एक्सेप्शनल इन दिस जर्नी ऑफ लाईफ. ही assumes himself as a common person like others. The path will take him wherever he chooses. It means he has no compulsion. The path before him leading wherever he chooses. जिकडे त्याला जायचं आहे तिकडे तो जाऊ शकतो. It means he has no compulsion of anybody. He is free to go anywhere. त्याला जिकडे जायचं आहे तिकडे तो जाऊ शकतो. Now second stanza. Henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. Henceforth I whimper no more, postpone no more, need nothing, done with indoor complaints, libraries, querulous criticisms, strong and content I travel the open road. Henceforth means from now on, यापुढे. Whimper means cry or be unhappy because of fear. रडणे किंवा एखादी भीती मनामध्ये असणे. पोस्टपोन म्हणजे पुढे ढकलणे. क्वेरिलस मीन्स कंप्लेनिंग, तक्रारखोर किंवा चिडखोर ज्याला आपण म्हणतो. क्रिटिसिझम मीन्स टीका, एक्सप्रेशन ऑफ डिसअप्रुव्हल ऑफ समवन और समथिंग. कंटेंट मीन्स सॅटिस्फाईड. सी हियर द पोएट डज नॉट आस्क फॉर गुड फॉर्च्यून. तो कोणालाही मला गुड फॉर्च्यून द्या असं म्हणत नाही. का? He does not ask for good fortune because he has self-confidence. He believes in himself. He is the maker of his fortune. त्याला स्वतःचं नशीब स्वतः घडवायचं आहे. तो त्यासाठी कोणावर डिपेंडंट नाही. He does not expect help from anybody. He does not need anything. He does not cry because of fear. भीतीमुळे तो रडत बसत नाही किंवा एखादा प्लॅन तो भीतीमुळे
पुढे ढकलत नाही. ही डज नॉट पोस्टपोन हिज प्लॅन्स बिकॉज ऑफ एनी फिअर. त्याला कशाचीच भीती नाही आहे, मनावर कुठलं दडपणही नाही आहे आणि त्याला कोणाची मदत सुद्धा नको आहे. याच्यातून आपल्याला पोएटच्या कोणत्या क्वालिटी लक्षात येतात? द पोएट हॅज सेल्फ कॉन्फिडन्स, ही इज फिअरलेस अँड ही बिलीव्स इन हिमसेल्फ. ही टू बी डन with indoor complaints. To be done with means to have completed. It means now he has no complaint about anybody in his mind. It means this is the step towards progress or development. बघा, जीवनामध्ये त्याला वाईट अनुभव आलेले असतीलच, कटू अनुभव आलेले असतीलच, पण तरी पण त्याची कोणाविषयी कंप्लेंट नाही. अँड दिस इज द स्टेप टुवर्ड्स मॅच्युरिटी. एका मॅच्युअर्ड पर्सनचे लक्षण आहेत की कोणावर तो टीका करत नाही, त्याला कशाची भीती नाही आणि कोणाला तो कशासाठी रिस्पॉन्सिबल सुद्धा धरत नाही. इट मीन्स ही इज स्ट्रॉंग अँड कंटेंट. इट मीन्स ही इज मेंटली स्ट्रॉंग अँड सॅटिस्फाईड. ही हॅज द स्ट्रॉंग विल पॉवर टू गो टू द जर्नी ऑफ लाईफ. विल पॉवर म्हणजे इच्छाशक्ती. त्याची इच्छाशक्ती अतिशय प्रबळ आहे आणि अशा प्रकारे तो जीवनाच्या प्रवासाला निघालेला. द थर्ड स्टांझा. द अर्थ दॅट इज सफिशियंट. आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टेलेशन्स एनी नियरर. आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. आय नो दे सफाइस फॉर दोज हू बिलॉंग टू देम. सफिशियंट मीन्स ॲडेक्वेट, इनफ, पुरेसे. कॉन्स्टेलेशन्स मीन्स the group of influential people. The earth is sufficient for him. It means he does not need anybody now. He wants to separate himself from others. I do not want the constellations any nearer. It means he does not want influential groups of people. It means he is self-confident. त्याला कोणाचीही गरज नाही. जे प्रभाव टाकणारे लोक आहेत ते त्याला नको आहेत. कॉन्स्टेलेशन्स मीन्स ग्रुप ऑफ इन्फ्लुएन्शियल पीपल. प्रभाव टाकणारे लोक त्याला नको आहे कोणी. द पोएट सीम्स टू डिस्कनेक्ट हिमसेल्फ फ्रॉम अदर्स. त्याला स्वतःला दुसऱ्यांपासून वेगळं ठेवायचं आहे. याचा अर्थ तो अभिमानी आहे, घमंडी आहे असं नाही. त्याचा स्वतःवर विश्वास आहे. कुणाच्याही मदतीशिवाय आपण सगळं काही करू शकतो, जीवनात पुढे जाऊ शकतो. ही ॲबिलिटी, कॅपॅबिलिटी त्याच्यामध्ये आहे. अँड देअरफॉर ही इज नाउ प्रिपेअर्ड टू गो ऑन जर्नी ऑफ लाईफ. आणि फक्त प्रिपेअर्ड नाही आहे, ही इज चेअरफुल. तर चांगल्या मनाने, आनंदी मनाने तो जायला तयार झालेला आहे. इट मीन्स ही इज चेअरफुल अँड हॅपी. द पोएट सीम्स टू डिस्कनेक्ट हिमसेल्फ फ्रॉम अदर्स. त्याला दुसऱ्यांपासून, सगळ्यांपासून स्वतःला वेगळं करायचं आहे. का? कारण त्याचा स्वतःवर विश्वास आहे. अगेन अनदर रिझन, देर मे बी सम बिटर एक्सपिरियन्सेस इन लाईफ. त्याच्या जीवनामध्ये असे कुठले तरी प्रसंग आले असतील, खूप कटू अनुभव त्याला आलेले असतील. अँड देअरफॉर नाउ ही वॉन्ट्स टू डिस्कनेक्ट हिमसेल्फ फ्रॉम अदर्स. वी हॅव सीन दॅट ही इज द फर्स्ट पोएट ऑफ डेमोक्रेसी इन US. US मधला लोकशाही विचारसरणीचा तो पहिला पोएट आहे. इट मीन्स ही वॉन्ट्स टू बी इंडिपेंडंट. हिज इंडिपेंडन्स इज मोर इम्पॉर्टंट फॉर हिम. He says, I know they suffice for those he belong to them. जे इन्फ्लुएन्शियल पीपल आहेत, प्रभाव टाकणारे लोक आहेत, ते चांगले आहेत, प्रश्नच नाही. पण त्याला आता कोणीही नको आहे. I know they suffice for those he belong to them. ते इन्फ्लुएन्शियल पीपल जे आहेत, he does not include himself in that group of people. It means he wants to live a free life. ते लोक चांगले आहेत, ज्यांना ते हवे आहेत त्यांनी तिथे राहावं, ते चांगले आहेत, प्रश्नच नाही. बट ही डज नॉट वॉन्ट टू इन्क्लूड हिमसेल्फ इन दॅट ग्रुप ऑफ इन्फ्लुएन्शियल पीपल. बघा, ज्यावेळी ही पोएम लिहिलेली आहे तो काळ US मधला कसा होता त्याच्याशी हे निगडित आहे. आपल्याला जास्त त्याचा डीप विचार करण्याची गरज नाही, पोएम मध्ये ते दिलेलं नाही. बट हिअर वी कॅन से दॅट he wants to be independent. Now the last stanza. Still here I carry my old delicious burdens. I carry them, men and women. I carry them with me wherever I go. I swear it is impossible for me to get rid of them. I am filled with them
and I will fill them in return. Delicious burdens. Here delicious burdens means sweet memories of past. भूतकाळातल्या ज्या काही गोड आठवणी आहेत त्यांना डेलिशियस बर्डन्स असं म्हटलेलं आहे. नाउ टेल मी, कॅन द बर्डन्स बी डेलिशियस? बर्डन कुठलं टेन्शन ते डेलिशियस असू शकतं का? चांगलं असू शकतं का? अतिशय डेलिशियस म्हणजे स्वीट म्हणतो किंवा रुचकर. इथं रुचकरचा अर्थ नाही पण स्वीट असं असू शकतं का? नाही. मग त्याचा काय अर्थ आहे? इट मीन्स he thinks that all these memories and all these experiences are sweet. It means जे काही त्याला वाईट अनुभव आलेले असतील किंवा कटू अनुभव आले त्यांना सुद्धा तो चांगलं म्हणतो. म्हणजे त्याच्या जीवनाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे किती आशावादी आहे बघा, किती ऑप्टिमिस्टिक आहे. तो कोणालाही दोष देत नाही, तो नशिबाला सुद्धा दोष देत नाही, तर तो सगळं चांगलं आहे असं समजून आणखी प्रगती करण्याचा प्रयत्न करत आहे. I carry them, men and women, I carry them with me wherever I go. In his journey, he carries all the memories of past. He calls them delicious. He carries responsibilities, worries and burdens with him. सगळे जे टेन्शन्स आहेत, सगळे बर्डन्स आहेत, सगळ्या जबाबदाऱ्या आहेत, ह्या सगळ्यांना घेऊन तो चाललेला आहे. आणि ओझं म्हणून नाही घेऊन चालला, तर त्या गोड आठवणी म्हणून तो जीवनामध्ये पुढच्या प्रवासाला निघालेला आहे. In spite of all problems, he will enjoy life. He will carry worries with him wherever he goes in his life. सगळ्या ह्या चिंता आठवणी घेऊन चाललेला आहे. याचा अर्थ तो स्वतःला यांच्यापासून अवॉइड करत नाहीये, तो एस्केप करत नाहीये, यांच्यापासून सुटण्याचा त्याचा प्रयत्न अजिबात नाही. या सगळ्यांना घेऊन तो पुढच्या प्रवासाला चाललेला आहे. याचा अर्थ आजपर्यंत त्याच्या जीवनात जे काही झालं, जे काही प्रसंग आले त्याच्यातून त्याला पुढे शिकायचं आहे आणि त्यांच्या आठवणीवर त्याला जगायचं आहे आणि नवीन काहीतरी करायचं आहे. आणि म्हणून तो ह्या सगळ्यांना सोबत घेऊन चाललेला आहे. इन लाईफ there are many experiences and memories. There are many troubles and burdens on the road, means in life. Still he has decided to accept these burdens happily. He does not escape from responsibilities. He will not forget those people who had helped him. जीवनामध्ये त्याला किती लोकांनी मदत केलेली असेल त्या सगळ्यांना तो नेहमीसाठी लक्षात ठेवणार आहे असा त्याचा अर्थ आहे. Here we see the optimistic attitude of the poet. The poet is persistent and responsible. Here we see the different traits of the poet's personality, such as self-confidence, positive attitude towards life, optimistic approach, fearlessness, persistence, cheerful and carefree nature, and self-dependence. The poet is prepared to enjoy every moment in the journey of life. कवी प्रत्येक क्षण आनंदाने जगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पोएमचा अर्थ समजला असेल अशी आशा करते. यानंतर आपण फिगर्स ऑफ स्पीच बघणार आहोत. A foot and light-hearted I take to the open road. Here, the word order is changed for poetic effect. So, here is inversion. The proper word order should be I take to the open road, a foot and light-hearted. The second line, healthy, free the world before me. Here is also inversion. याच्यात बघा प्रॉपर वर्ड ऑर्डर कसा पाहिजे, द वर्ल्ड बिफोर मी, हेल्थी, फ्री. दोन्ही लाईन मध्ये इन्व्हर्शन आहे. द थर्ड लाईन, द लॉंग ब्राउन पाथ बिफोर मी लीडिंग वेअरएव्हर आय चूज. या लाईन मध्ये काय आहे बघा, अलिट्रेशन. व्हाय अलिट्रेशन? बिकॉज द साऊंड ऑफ बी इज रिपीटेड प्लीजिंगली. Then the next line, henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. Here is repetition. Good fortune हे words repeat केलेले आहे म्हणून repetition आहे. Then the next line, henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. या ओळीमध्ये काय काय आहे बघा, the words no more are repeated, so here is repetition. Need nothing, no more, need nothing. Here the sound of N is repeated, so here is alliteration also. And the ideas are placed in
ascending order of importance. So here is climax also. Then the next line, done with indoor complaints, libraries, querulous criticisms. Here the sound of K is repeated pleasingly. क्वेरुलस मध्ये सुरुवातीला क साऊंड आहे. स्पेलिंग जरी क्यू असलं तरी साऊंड क आहे. क्रिटिसिझम मध्ये सुद्धा सुरुवातीला क साऊंड आहे. क साऊंड रिपीट झालेला आहे. द साऊंड ऑफ के इज रिपीटेड अँड देअरफोर देयर इज alliteration. Again there is climax. The ideas are arranged in ascending order of importance. So here is climax also. Again in the same line there is tautology. Querulous criticisms and complaints are the words carrying the same meaning. The same thing is said twice in different words. So there is tautology. बघा, complaints आणि querulous criticisms यांचा अर्थ सारखाच आहे. तर एकाच अर्थाचे दोन शब्द जर असतील तर त्यावेळी टोटोलॉजी असतं. देन I know they are very well where they are. Here is repetition. The words they are repeated. Then the next line, still here I carry my old delicious burdens. I carry them, men and women. I carry them with me wherever I go. Here is also repetition. I carry. These words are repeated. Again there is paradox. Delicious burdens. Delicious burdens. The burdens cannot be delicious. This is absurd statement. So here is paradox. Again, the last line, I am filled with them and I will fill them in return. Here is also repetition because the word fill is repeated. I hope you have understood this poem. In next video, we shall meet with another topic.